सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे। याबाबत ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्थेवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा महामार्ग पूर्ण झाला, मात्र हा महामार्ग खड्डेमय बनला आहे। त्यामुळे अनेक अपघात घडले असून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा पूर्ण महामार्ग 1 वर्षात पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नाही। त्यामुळे महामार्गाच्या दुरावस्थेवरून येत्या 13 ऑगस्ट रोजी महामार्गावर हुमराळा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। मुंबई गोवा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। खरं तर हा महामार्ग 11 वर्षापूर्वी सुरू झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला, परंतु 11 वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत। अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत। त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता, तो अजूनही खरं तर गेल्या वेळी रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री त्यांनी सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून, परंतु वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही 1 वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे। आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश पारकर, माजी आमदार परशुराम जोपरकर, सत्यजित सावंत, शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबुराव दुरी आणि युवा सेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली 14 तारीखला शिवसेनेतर्फे 13 तारीखला शिवसेनेतर्फे हुमरमाळा येथे रस्ता रोकोचं आंदोलन करण्यात येणार आहे। खरं तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींनी खरं तर बाकी संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरींनी अनेक रस्ते केलेत, परंतु हा रस्ता होऊ शकला नाही। नितीन गडकरींनी सुद्धा ह्याला जबाबदार आहेत, कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेलेत। जे ठेकेदार होते त्यांनी सुद्धा निकृष्ट काम केल्यामुळे हे रस्ते अनेक ठिकाणी आता पण रस्त्याची पडझड होते किंवा खचतायत। आणि त्यामुळे सरकारला, केंद्र आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी मुंबईतील चाकरमानी दरवर्षी येतात, दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी, लोकांमध्ये जागृती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन 13 तारीखला हुमरमाळा येथे होणार आहे, सकाळी 11 वाजता। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।